आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो परभणीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर आनंद गंगवाडे सर, की जे मागच्या काही वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. मग त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, कमर्शियल असतील, काही गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स आहेत, अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ते काम करत आहेत. तो आजपर्यंत त्यांचा प्रवास कसा होता, अनुभव कसा होता, या सगळ्याबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. गप्पांना आपण इथून सुरुवात करूया की तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती, म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, ज्याच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आले, काय सांगा? शाळा तर म्हणजे मी गंगाखेडलाच माझं शिक्षण घेतलं. 8वी 9वी 10वी 12वी पर्यंत. पुन्हा 12वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर नंतर काय करावं असं सूचना झालं. म्हणजे घरी विचारलं, वडिलांना विचारलं, अरे काय करावं. मग त्यावेळेस ते असं एक नेमकं पॉलिटेक्निकचा ट्रेंड आला होता. खूप लोक पॉलिटेक्निक करायचं, असं करायचं, ते करायचं, डिप्लोमा करायचा. ठीक आहे, जास्त स्कोप होता लोकांचा मेकॅनिकलकडे. मेकॅनिकल घ्यायचं, ऑटोमोबाईल घ्यायचं, जास्त त्या ठिकाणी त्यावेळेस ट्रेंड होता. आणि त्याच वेळेस असं त्यावेळेस सिव्हिल असं एक आलं होतं, कारण मध्ये मध्ये मंदी आली होती ना सिव्हिलवर. त्याच्यामुळे ते नेमकंच आता आलेलं. मग काय करावं काय नाही. पण त्यावेळेस बी ऍडमिशन भेटलं नाही, खूप फुल झाले, काय झाले, मग काय करावं काय नाही. मग मी कॅन्सल केलं, म्हणलं सिव्हिल करावं की नाही करावं, बीएससी ला ऍडमिशन घ्यावं असं डोक्यात विचारायला. पुन्हा एक असं माझे वडील गव्हर्नमेंटला सर्व्हिसला होते, आता रिटायर झालेले. मग ते बीडीओ साहेब म्हणजे गट विकास अधिकारी, ते वडिलांचे चांगले सहकारी असल्यामुळे त्यांच्याशी थोडे विचारणा केली. मग त्यांनी थोडंसं आपलं सांगितलं मला, की म्हणले खूप छान आहे, म्हणले असं आहे तसं आहे, तुला याच्यामध्ये खूप स्कोप भेटेल, टॅलेंट भेटेल, चांगल्या गोष्टी तुला शिकायला भेटेल, आणि जेणेकरून आपल्या ग्राउंड लेवलला राहू शकशील, जास्त लांब जायची गरज पडणार नाही म्हणजे त्या सिव्हिलमध्ये तू आल्यानंतर. कारण तू बाहेर मेकॅनिकल करशील, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी करशील, कम्प्युटर करशील, तुला बाहेर पडावं लागेल. एक अशा गोष्टी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न मला केला. मग ठीक आहे, मग त्यावेळेस मी विचार केला, मग ऍडमिशन घेतलं. ऍडमिशन बी खूप ह्याच्यामध्ये झालं की त्या ठिकाणी एकच वॅकन्सी होती, ग्रामीण पॉलिटेक्निक. मग खूप आता ते नाव असं आहे नांदेड विष्णुपूरला, पण ते मराठवाड्यामध्ये 2 नंबरला आहे कॉलेज. मग त्या ठिकाणी एक ऍडमिशन ते कसं झालं, कसं पद्धतीने सरांना भेटून वगैरे आम्ही ऍडमिशन घेतलं. मग 3 वर्ष डिप्लोमा केला. त्याच्यानंतर 3 वर्ष झाल्यानंतर मी 1 वर्ष जॉब करण्याचा निर्णय घेतलेला. बस मग त्या जॉबमध्ये सर्व्हेचा जॉब केलेला मी, म्हणजे नांदेडमध्येच केलं. ते आम्हाला मग ते साईट त्यांनी दिली, ती चंद्रपूर सिटी. मग तिकडं खूप जाऊन साईटमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला. तिथं सगळं ते असा विषय झाला, तिथं आम्ही त्या स्टेशनला उतरलो तसा कोळसाच. ते बघूनच मला कसं असं वाटलं, अरे मी कुठं गेलो यार, कसं झालं. तरी पण तिथे एक 5-6 महिने कसं जॉब केला मी. जॉब केल्यानंतर पण असं वाटलं, यार नाही, आणखी याच्यापेक्षा थोडं आपण बेटर पुढे जायला पाहिजे, असं जाणवलं. इथंच आपलं थांबणं योग्य नाही. तिथून वापस आलो, एक 2-3 महिने रेस्ट घेतलं घरी. मी विचार केला आणि नंतर पुन्हा ऍडमिशन घेतलं, बीईला टाकलं, पुन्हा बीई कम्प्लीट केली. पुन्हा बाकीचे अदर जे कोर्स असतात ते कोर्स मी चलत चलत मी पूर्ण करून घेतलेले. ॲटोकेड म्हणा, आपलं जे समजा हे असतात स्टार्ट प्रो वगैरे, ते सर्व पूर्ण करून घेतले. पूर्ण केल्यानंतर मग ते, आणि ते डिप्लोमा झाल्यानंतर मी बीई करत करत जॉब बी करत होतो इथं आल्यानंतर. बीई इथं जवळ होती, बीई पण करून घेतलेली आणि जॉब पण करत चालू. पुन्हा बीई पण कम्प्लीट झाली, जॉब बी चालू होता. त्याच्यानंतर पुन्हा दुसरा आणखी एक्स्ट्रा बेटर जॉब भेटला आणखी मला, आणि त्याच्याबरोबरच पण माझे साईड बिझनेस सुरू झालेले. गंगाखेडला मी खूप मोठे मोठे साईट घ्यायला सुरुवात केली, म्हणजे रेसिडेन्शियल, आपण जसे लोकांना घर प्लॅन करून देणे, त्यांना ऍडवाइस देणे, त्यांना हे करणे, सांगणे. आतापर्यंत त्यांना गंगाखेड तालुक्यामध्ये मी जवळपास एक 20-22 रेसिडेन्शियल बांधून दिले असते हातावर माझे, जस्ट एक 3-4 वर्षामध्ये आहे. जास्त काही नाही. पर पाथरीमध्ये जास्त आहेत, सोनपेठमध्ये जास्त आहेत गव्हर्नमेंटचे कामं असं तसे. पाथरीमध्ये कसं रोडचे वर्क जास्त आहेत. पुन्हा नंतर सोनपेठला बी देखील असं खूप असं रेसिडेन्शियल जास्त काम केलेले आहेत, ते पण सोनपेठ तालुक्यामध्ये खूप पद्धतीने जास्त आहेत. असं खूप एक 7-8 वर्षामध्ये खूप, म्हणजे आता मी लक्षात नाही मी किती काम केले किती असं. हे माझ्यामध्ये एक चांगल्या कामाचं लक्षण आहे की आपण काम किती केलं हे लक्षात नाही माझ्या. आता अर्थ तुम्ही त्या कामात गुंतून. आणि आज देखील मला असं रविवारचं देखील मला घरी सुट्टीचं देखील घरी बसता येत नाही मला. ते म्हणतात, साहेब येऊन जा, विजिट देऊन जा, थोडं तुम्ही सहकार्य करा, असं. आणि मला देखील असं कसं झालं, सवय लागली बाहेर फिरण्याची फील्डला. त्याच्यामुळे काय होतं, घरी बसूच वाटत नाही. त्यात घरचं काय काम असलं थोडं आपलं बसावंच लागतं, असं आहे. असं ऍडजस्टमेंट करून अशा पद्धतीने सध्या आतापर्यंत इथपर्यंत आलेलो आहे, काम चालू आहे आणि खूप मोठे मोठे सध्या कामं चालू आहेत माझ्या हातावर आहे. ओके. आता या काही तांत्रिक प्रश्नांकडे, एक म्हणजे आता तुम्ही इतके वर्ष काम करताय, यामध्ये तुम्ही एक बघितलं असेल की या क्षेत्रामध्ये कामगार हा कायम केंद्रस्थानी राहिलेला आहे. कामगाराच्या अकुशल कामगारांचं प्रमाण या क्षेत्रामध्ये खूप मोठं आहे.
आता येऊया काही तांत्रिक मुद्द्यांकडे. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की आता तुम्ही इतके वर्ष या फील्डमध्ये काम करताय आणि या क्षेत्रामध्ये कामगार हा कायमच केंद्रस्थानी राहिलेला आहे. केंद्रस्थानी राहिले. तर या कामगारांमध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे आणि अकुशल, अशा अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबर बरोबर काम हा. करणं हे बऱ्याचदा धोकादायक ठरू शकतं, आपण जर त्यांना एखादी महत्वाची मोठी जबाबदारी दिली तर. दिली तर. अच्छा. तर अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे आणि तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळता? अच्छा. आता अकुशल म्हणजे आपण जे कोण त्याला असं मजुरीप्रमाणे हो, आपण त्याला हो. निवड करतो, हम्म. असंच ना एक अनस्किल. तरी कसं आहे, मजुरीप्रमाणे काम करणं म्हणजे ते थोडं धोकेदायकच असं वाटतं माझ्या मतानं. कारण ते रोजंदारीचं काम घेतलेलं असतं, त्याला दिलेलं असतं आपण आपल्या पद्धतीनं. त्याला दिल्यानंतर तो काय करतो, त्याला फक्त सांगितलं तेवढं, समजा त्याला म्हटलं अरे एवढं एवढं फिनिशिंगचं काम आहे, तू तेवढं तुला करणं आहे, तेवढंच करणं, ते काहीच करू शकत नाही. तर ते बी कसं करणार, जोर बाजूला एखादा साहेब असला, कुणी असला, बसला, तर ते चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करेल. ते थोडे इकडे इकडे गेले की ते आपल्या पद्धतीनं कसं तरी करतो. पण त्याला टार्गेट असतं, ज्याच्या हातावर जिम्मेदारी दिलेली असते एखाद्या कामाची, तो काय करतो ना, यार आपलं टार्गेट आहे आणि आपल्याला हे काम दिल्यामुळं उद्या आपल्याला बेटर काम भेटू शकतं, ते आपल्याला करणंच करणं आहे. त्यामुळे ते चांगल्या पद्धतीने, कारण त्याच्या उद्देशाला कसं आहे, त्याला दुसरे कामं भेटू शकतात ना चांगल्या पद्धतीने काम केलं तर. तसं ते अकुशल तुम्ही म्हणतात, त्यांचं कसं असतं, फक्त एक हातावर पोट, म्हणजे फक्त काम करायचं निघाले, त्याच्यात त्यांचा विषय काहीच नसतो, त्यांच्या डोक्यात दुसरं काही नसते. कारण तुम्ही मग त्याला काही काम लावा, काही त्याला फक्त ते कामच असतं, रोजंदारीने काम करणे आणि आपण निघून जाणे. त्याच्यात त्या डोक्यात विचार येत नाही, काय नाही, काय नाही, काहीच नाही, अशा पद्धतीने असतो. त्याच्यामुळे जास्त ते थोडं आहेच असं मला वाटतं. दुसरं, सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये सगळ्यात पहिली स्टेप येते ती म्हणजे प्लॅन. प्लॅनशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तर प्लॅन या स्टेजचा इम्पॉर्टन्स तुमच्या नजरेतून काय सांगाल आणि तुम्ही कसं त्या प्लॅनवर काम करता? अच्छा. आता प्लॅनचं कसं आहे माहिती आहे का सर, प्लॅन मला असं वाटतं, आता कसं आहे, आता कुठल्याही गोष्टीचं एखादं आपलं मोठं प्रोजेक्ट तयार करायचं, घर करायचं, आपला आराखडा तयार करायचा, तर कुठेतरी आपल्याला ते प्लॅन तयार करावंच लागेल, तरच आपला पुढची गोष्ट काय घडणार आहे काय नाही त्या आधारे आपण अंदाज लावू शकतो. पण डायरेक्टच आपण एखादी बिल्डिंग उभा करायला सुरुवात केली, हे केलं ते केलं, तर ते आपल्याला समजणारच नाही ना, अंदाजे किती खर्च लागेल आपल्याला, पुढे काय भविष्यात येणार आहे, पुढे काय काय अडचण येणार आहे, त्याला काय काय नाही, सगळ्या गोष्टी आपण त्या पाहिल्या पाहिजे ना. मग ते पाहण्यासाठी अगोदर सुरुवातीला आपण काय करतो, प्लॅन तयार करतो, कुठल्याही गोष्टीचा एक आराखडा तयार करतो. आराखडा तयार केल्याशिवाय आपल्याला कुठल्याच गोष्टी काय करता येत नाही. ते सुरुवात आराखडाच तयार करणंही करणं आहे सर आपल्याला. बरोबर. दुसरं, तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये आता काम करताय आणि बऱ्याचदा तुम्ही कस्टमरकडनं एक वाक्य किंवा एक डायलॉग नेहमी ऐकला असेल, ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आम्हाला घर बसवून द्या. आणि बिंग इंजिनियर तुम्हाला असं वाटत असतं की आपण कायमच चांगलं दर्जेदार काम करावं, तर ते दर्जा आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता? अच्छा. आता कसं आहे, खूप लोकांचे ते कसं असते, आता काय काय खेडेगावामध्ये कसं आहे, समजा आता एक घरकुल योजना सुरू झालेली आहे, त्याबद्दल थोडं तुम्हाला सांगतो. तिथे कसं आहे, खूप लोक आता गरीब असतात, गरीब लोक त्यांच्याकडे जास्त म्हणजे पैसा नसतो, काय नसतो, तर त्यांना कसं असते, घर ही गोष्ट कशी असते, आयुष्यामध्ये एकदाच होणारी गोष्ट असते. मग लोकांना खूप तिथे उत्सुकता असते. मग काय लोकांना घरकुल भेटतं, घरकुलामध्ये त्यांची एक आर्थिक, ग्रामीण भागात मला असं वाटतं एक 1.5 लाख रुपये काहीच अनुदान आहे त्यांना. मग 1.5 लाखात आज घर होऊ शकतं का? काहीच होत नाही, आपल्याला माहिती आहे. आणि शहरी भागामध्ये मला वाटतं आय थिंक 2.5 लाख रुपये आहे. 2.5 लाखामध्ये देखील पूर्ण होत नाही घर. बरोबर. सगळ्या गोष्टी पाहिल्या तर मग लोकांना काय वाटतं, साहेब एवढे पैसे आहेत आमच्याकडे, आम्ही थोडेसे काय करता येईल, आम्हाला 2 रूमाचं घरचं आयुष्य चांगलं बांधता येईल किंवा 4 रूमाचं आम्हाला घर बांधता येईल, यासाठी थोडं कमी पैशामध्ये कसं तुम्ही अरेंजमेंट, साहेब आम्हाला तो एक ऍडवाइस द्या, थोडं मार्गदर्शन करा, काय तर करा साहेब, सांगा. मग त्यावेळेस त्याला आपण सांगू शकतो ना प्रत्येक गोष्ट, किंवा तुझे एवढे एवढे बजेट आहे, मग तू एक्स्ट्रा बजेट किती आणणार आहेस, तू किती अवेलेबल करणार आहेस, पहिला विषय तो. कारण आपण त्याला जर म्हणल्यावर तू 5 लाख अवेलेबल कर, तो नाही करू शकणार ना. अगोदर ती बाजू आपण जाणून घेतली पाहिजे की तू किती अवेलेबल करू शकतो. मग तो म्हणला, साहेब माझ्याकडे ऑलरेडी 1.5 लाख म्हणजे घरकुलाचे भेटत आहेत आणि मी एक्स्ट्रा 3 लाख आणत आहे, म्हणजे जवळपास 4.5 लाख रुपये त्याच्याकडे अवेलेबल आहेत. हा, पण त्याच्यानंतर पण आणखी एक असं जर म्हणलं, साहेब मला स्लॅबचंच घर बांधायचं, आणखी स्लॅबचं घर बांधणं म्हणजे खूप कठीण झालं आता, एवढ्या पैशामध्ये ते शक्यच नाही. मग त्यासाठी मी त्याला काय करता येईल, जर तिची खालची जर समजा आपण बघितलं, मग त्याची समजा एक कमी खर्चामध्ये, आज कसं आहे, खूप लोक आज म्हणजे फ्रेम स्ट्रक्चर म्हणतात, फ्रेम स्ट्रक्चरचं घर व्हावं, फ्रेम स्ट्रक्चर एक कल्पना आहे सर, बरं, फ्रेम स्ट्रक्चर आहे असं काय म्हणत नाही. ज्या ठिकाणी आपला हार्ड रॉक आहे किंवा एकदम मुरुम एकदम कडक आहे, त्या ठिकाणी आपण लोड बेरिंग जरी केलं, एक मजली जमीन आपलं अडचण येत नाही, काही प्रॉब्लेम येत नाही. आता फ्रेम स्ट्रक्चर एक कसं, पहिलं ते भूकंप झाले म्हणून आपण जास्त लोकांनी एक डोक्यामध्ये ते बसलेलं आहे, बरोबर आहे, चुकीचं आहे. आता मोठे किल्ले हे ते बघा ना, त्याच्यावर कुठं काय कॉलम वगैरे काय पहिलं का, फक्त आपण करतो कशा पद्धतीनं हे इम्पॉर्टंट असतं सर. मग त्यावेळेस त्याला थोडं ह्या ठिकाणी त्याचं बजेट अवेलेबल कमी होऊ शकतं, अशा गोष्टी हे. पुन्हा नंतर त्याला आजकाल लोक काय करतात,
खूप जुने लोक ते म्हणते 13चा वॉल घ्यावा, कोण 16चा वॉल घेते. म्हणजे त्यांची पहिली मानसिकता, अरे जास्त घेतलं म्हणजे स्लॅब टिकतो, असं तशा गोष्टी होतात ना. मग त्या ठिकाणी आपण सांगितलं नाही, तू 9च वॉल घे, 9 इंची वॉल घे, काही होत नाही, नाही पडत. मी काय करतो, लोकांना असं खूप सांगितलं सर, तू पडलं तुझे पैसे देतो मी, चल काही होत नाही, इथपर्यंत माझी गॅरंटी. त्यावेळेस लोकांनी मग ते सुरू केलं. बरोबर. मग त्याला आपण सांगायचं मध्ये थंडी दे, म्हणजे तुम्हाला आता मराठी सांगतो, इंग्लिश बी सांगू शकतो. मध्ये एक आपण लिंटल बीम म्हणतो, लिंटल बीम टाकला पाहिजे. लिंटल बीमचे कारण आहेत, ते त्यानं काय होतं, क्रॅक मारत नाहीत, काय गोष्टी घडत नाहीत, सगळ्या गोष्टी कसं. आणि ते सगळं काम करत असताना सर क्युरिंग बी करणं खूप गरजेचं असतं. बरोबर, लोक तिथे क्युरिंग थोडं कमी पडतात. मग लोकांना वाटतं यार क्रॅक पडले की नाही, मिस्त्रीनं काम बरोबर नाही केलेलं, अरे सिमेंट बरोबर नाही, अरे स्टील बरोबर नाही, त्या गोष्टी खूप म्हणजे असं त्या ठिकाणी घडतात. टोटल प्रॉपर आपण काळजी घेतली पाहिजे त्या गोष्टी. जेणेकरून प्रत्येक गोष्ट त्यांना एक असं सांगितलं पाहिजे की खाली दंडीचं काम करा किंवा फ्रेमचं करा, की नंतर थोडंसं वीट बांधकाम कमी साईजचं घ्या, काही होत नाही. अशा ठिकाणी त्याचा थोडा खर्च कमी आपण करू शकतो. पुन्हा नंतर बाथरूमला आता काय काय खूप म्हणजे बाथरूमला देखील खूप कमी खर्च चालले आहेत. आता अटॅच बाथरूम केला तर खूप कमी खर्च येतो सर. आता डबल सिंगल करायला गेलं की जास्त खर्च येतो. अशा गोष्टी कमी करत थोडं आपण एक सांगितलं पाहिजे. हा, असं सांगू शकतो. पुढचा प्रश्न असा वेगळ्या थोडा धाटणीचा आहे, ते म्हणजे तुम्ही स्वतः यंग आहात, इंजिनियर आहात आणि परभणीचे मूळचे आहात. अशा तिन्ही डायमेन्शन मधनं तो प्रश्न आहे, ते म्हणजे परभणी जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर तुम्हाला विचारलंय की इंजिनियर म्हणून, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता पुढच्या 10-15 वर्षात काम झालं पाहिजे जर आपल्याला परभणी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर? पुण्या मुंबई सारखं जर परभणीला पुढे न्यायचं असेल तर कुठल्या मुद्द्यांवर आता काम झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं एक इंजिनियर म्हणून? अच्छा, म्हणजे ज्या क्षेत्रांमध्ये अजून विकास गरजेचा आहे आणि अशा काही म्हणजे क्षेत्र असतील किंवा सेक्टर असतील अशी, म्हणजे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रियल आहे एखादं सेक्टर की जिथे इंडस्ट्रीची गरज आहे, अशी कुठली सेक्टर परभणीला इंडस्ट्रीची गरज आहे? एमआयडीसी नाहीच परभणीला. बरोबर, ते तर खूप गरजेचा गोष्ट आहे, कारण एमआयडीसी वर सर्व बाकी सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. एमआयडीसी एरियावर ते खूप त्या गोष्टी सगळी पाठपुरावा चालू होता, परत ते खूप आणखी त्या गोष्टीवर काही झालेलं नाही. आणि आपल्या परभणी जिल्हा मेडिकल कॉलेजची गरज होती, ते पण आता अवेलेबल झालेलं आहे. आता लवकरच सुरू होईल, ती एक चांगली गोष्ट झालेली आहे. आता रोडची आवश्यकता, रोड पण आता होत आहेत, ते पण काही गोष्टी म्हणजे जेणेकरून दळणवळणाचा कार्यक्रम म्हणजे सुरू होत आहे. बरोबर. दुसरी गोष्ट कसं आहे, मेडिकल कॉलेज हे ते होतच आहेत सध्या. बाकी गोष्टी सर असं आहेत की माझ्या अभ्यासानुसार परभणी जिल्ह्यामध्ये शैक्षणिक थोडा भर कमी पडत आहे सर. शैक्षणिक गोष्टीवर थोडं लक्ष कमी आहे. बरोबर. पण मग सरकारनं काय पावलं उचलली पाहिजे असं वाटतं? सरकारनं पावलं म्हणजे सर, आता मी जास्त सर असं करतो सर, प्रत्येक लोकांचं एक भ्रम झालेला आहे. आता मी देखील कसं आहे की प्रायव्हेट स्कूल हे तुम्ही सत्यच परिस्थिती आहे सर. बरे, आज मी खूप बघतोय, आज लोकांनी ड्रेस भारी घातला, लेकरांनी मस्त बूट सूट घातले, त्याला मस्त जायला गाडी आली किंवा बाकीच्यांना बघणं असं वाटतं यार किती खूप हुशार झाला मुलगा, जाणं येणं भारी. त्यांच्या ते गावात कॉम्पिटिशन सुरू होतं सर. आज बघा खेडेगावातून एक बस येते, त्यातला म्हणजे मुलगा उतरतो घरी जातो, त्याला वाटतो अरे त्यांचा मुलगा किती भारी शाळेत जातो, असं पण वाटतं ना. म्हणजे एक ट्रेंड झाला. ऍक्च्युअली तुम्ही शिक्षणाची क्वालिटी पाहिली पाहिजे. मी ते असं म्हणत नाही की ते चुकीचं आहे, ते करा, ते योग्य पण आहे, ते लेकरांच्या आयुष्यासाठी पण चांगलं आहे, स्वच्छता सगळ्या गोष्टी, त्याच्याबरोबर एज्युकेशनची क्वालिटी पण चांगली दिली पाहिजे सर. त्या गोष्टीवर सरकारने लक्ष ठेवलं पाहिजे. व तुम्ही एक एज्युकेशन देताय, एज्युकेशन चांगल्या पद्धतीने लोक म्हणजे विद्यार्थ्यापर्यंत पोहोचतं का, त्या एज्युकेशन चांगला फायदा होतो का, ह्या सगळ्या गोष्टी सरकारने पाहिल्या पाहिजे, गव्हर्नमेंटनं. पुढचा प्रश्न असा आहे की इतक्या आजपर्यंत केलेल्या प्रोजेक्ट मधला एकच आयकॉनिक प्रोजेक्ट सांगायचा झाला तर कुठला प्रोजेक्ट सांगाल जो करताना एक वेगळा आनंद होता किंवा समाधान होतं किंवा काहीतरी वेगळं केलंय त्या प्रोजेक्ट मध्ये, असा एक प्रोजेक्ट आहे सर? म्हणजे रेसिडेन्शियलच आहे ते. माझ्या हातावर सर ते गव्हर्नमेंटचं काम होतं परळीमध्ये, आणि ते माझ्या लाईफ मधलं फर्स्ट काम होतं सर. तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे ते मला भेटलेलं फक्त माझ्या हातावर, म्हणजे स्टार्टिंगला जॉईन झालं ते. त्या कामाचं म्हणजे ती मला पैसे वगैरे त्यावेळेस तर मी नवीन लागलेलं होतं ना, काय माहित नव्हतं कसं एवढं असेल. एक 10,000-15,000 आपलं मला पेमेंट असेल सर त्यावेळेस, आणि एकदमच 7.5 कोटीचा प्रोजेक्ट भेटलेला मला. आजही तुम्ही जाऊन परळीमध्ये जर मी तुम्हाला एरिया ठिकाण सांगतो, माझ्याकडे त्याचे सगळे पुरावे म्हणजे सगळे लॅपटॉपमध्ये सगळे हे प्लॅन बिन सगळ्या गोष्टी, एस्टिमेट वगैरे, तुम्ही MBA केलेलं सर्व आम्ही सगळं रेकॉर्डिंग. 7.5 कोटीचा प्रोजेक्ट होता. आणि तुम्ही कधी पण आता गेल्यानंतर परळीला जर समजा आपण गेलो, उदाहरणार्थ परळी तुम्ही गेले असतील कधी, परळी आणि हैदराबाद एक गंगाखेडकर रोड होतो परळीचा आपला ट्रेनचा, आणि हैदराबादला त्या कॉर्नरवर तिथे अल्पसंख्याकांचे मोठे मोठे हॉस्टेल झालेले आहेत.
महिलांसाठी हम्म. पीडब्ल्यू मधून. तर त्या हॉस्टेलचे जवळपास एक 6 मजली हॉस्टेल 2 होते सर, मोठे मोठे. आणि त्या ठिकाणी टोटल ब्लॅक कॉटन साईल. तुम्ही 50 फूट जरी खोदले तर तुम्हाला ब्लॅक कॉटन साईल करायचं काय. आणि एवढा मोठा प्रोजेक्ट तर आहे, जागा तर आपल्याकडे हीच अवेलेबल आहे. मग आता हे नवीन टेक्निक मला तरी एक्झॅक्ट माहित नव्हतं, कारण मी शिक्षण केलं पण कधी असं प्रॅक्टिकली मला अनुभव भेटलेला नाही. काय करावं काय करावं. मग स्टार्टिंगला आले सर, आले त्यांनी पाहिलं, हे सगळं केलं, सगळं चेक केलं. तर मग म्हणले अगोदर एक मोठा खड्डा तयार करू म्हणले आपण. म्हणलं आता काय म्हणजे प्लॅन मध्ये डोक्यात येईनच, काय करावं काय नाही समजा. तर किती एरियाचा समजा आहे म्हणले, तर कमीत कमी ते समजा साईज असेल एक अंदाजे माझे असे 500 फुटाच्या आसपास साईज असेल त्याची. 500 फूट बाय 600 असेल एका एका बिल्डिंगची. थोडं खूप मोठे मोठे बिल्डिंग होते. मग थोडे मोठे मोठे खड्डे खणले त्यांनी सर. आणि खाली कमीत कमी सर एक मला वाटतं अंदाजे त्यांनी एक 5 मीटर आसपास खाली नेले असतील त्यांनी खड्डे. तेवढी खोल त्यांनी नेली खाली. टोटल ब्लॅक कॉटन साईलच. काय करता येईल आता म्हणले, पूर्ण पाणी चिखल सगळं हे तेवढं हे केलं. तर म्हणले आपल्या इथे ह्या ठिकाणी अशी नवीन टेक्निक यूज करू म्हणले, जेणेकरून बिल्डिंगलाही त्रास होणार नाही आणि कशालाच काय होणार नाही. चालेल सर म्हणलं. आपल्या इथे राफ्ट फाउंडेशन सुरू करायचं म्हणले, यूज करायचं म्हणले. मग तेवढ्या एरियामध्ये राफ्ट फाउंडेशन तयार केलं सर आम्ही टोटल. म्हणजे जेवढं 2 मजली बिल्डिंगला मटेरियल लागणार तेवढं आम्ही खाली यूज केलं फक्त टोटल राफ्ट फाउंडेशनला. राफ्ट फाउंडेशन आमची जवळपास जाडी होती सर बघा, त्याची रुंदी आपण हाईट डेप्थ म्हणतो त्याला, त्याची कमीत कमी सर बघा एक आसपास त्याची 3.5 फूटची आसपास असेल राफ्ट फाउंडेशन. इतकं मोठं आम्ही राफ्ट फाउंडेशन केलं. राफ्ट फाउंडेशन तयार करून त्याच्यामध्ये कॉलम उभा केलेला सर. आणि टोटल असे 5-5, 6-6 मजली बिल्डिंग टोटल तयार झाले. पूर्ण बिल्डिंग संपल्यानंतर तिथून मी निघालो सर. एमबीए रेकॉर्ड देखील मी आता तिथं, आता गव्हर्नमेंटच्या खूप नाजूक गोष्टी असं सांगू शकत नाही मधल्या. काही इंजिनियर होते त्यांचे नाव घेत नाहीत मी. मग ते एमबी रेकॉर्ड करायचे त्यांचे पेमेंट काढण्यासाठी, त्यांना ते एमबी देखील जमत नव्हते सर. मग ते गपचूप मध्ये आम्ही प्रायव्हेटली आम्ही ते गोष्टी करत होतो. मग ते करून त्यांना सहकार्य करून आपलं पेमेंट वगैरे सगळं करायचं. बरं. दुसरं या फील्डमध्ये आता जे तुमच्याकडे नवीन यंग इंजिनियर्स येत आहेत त्यांना तुम्ही एक मित्रत्वाच्या नात्यानं काय सल्ला द्याल या फील्डमध्ये येण्यापूर्वी? माझं म्हणणंच आहे, नवीन जो कुठलाही विद्यार्थी म्हणा, कुठल्या या क्षेत्रामध्ये येणार आहेत, आता तुम्ही या सिव्हिल इंजिनियर मध्ये येतात, तर सिव्हिल इंजिनियर मध्ये येताना तुम्ही अगोदर सिव्हिल इंजिनिअरिंग काय आहे हे समजून घ्या. नेमकं तुम्ही असं एक म्हणलेलं कारण नाही कंस्ट्रक्शन, अरे लगेच बिल्डिंग, लगेच हे रोड, आपलं हे काम भेटणार, लगेच आपण मोठे होणार, असं असं नाहीये. तुम्ही नेमकं सिव्हिल इंजिनिअरिंग काय आहे हे समजून घ्या बेसिक. हे समजून घेतल्यानंतर मग तुम्ही नंतर निर्णय घ्या की सिव्हिल इंजिनिअर तुम्हाला करायचे की नाही करायचे. ह्याच्यामध्ये असं नाही की तुम्ही नुसतं बिल्डिंग बांधणं हे बांधणं. तर सिव्हिल इंजिनिअरिंग अशी एक ब्रँच आहे की सर्वच ब्रँचसाठी उपयोग आहे. की तुम्हाला आता माहिती सांगायची गरज नाही. प्रत्येक गोष्टी सिव्हिल इंजिनिअर काम पडतंच. फक्त एवढं की सर सिव्हिल इंजिनिअर येताना प्रत्येक माणसाने एक असं शोक म्हणून येऊ नये, ऍक्च्युअली टॅलेंट घ्या सर तुम्ही. ऍक्च्युअली नॉलेज तुम्हाला असावं त्या गोष्टीचं, तरच तुम्ही या क्षेत्रामध्ये येऊ नका. कारण जेणेकरून ते तुमचाही फायदा होईल आणि समोरचाही फायदा होईल. आता ते काय होईल, अर्धवट शिक्षण धरकुणाचेच काम असतं तुम्हाला माहिती आहे सर. तर आपल्याही कामाला येत नाही, त्या समोरच्याही कामाला येत नाही, त्याचं नुकसान होतं, आपलं नुकसान होतं. त्याच्यामुळे ऍक्च्युअली नॉलेज घ्या, व्यवस्थित सगळ्या गोष्टी करून नंतर तुम्ही या गोष्टीमध्ये, कारण ऍक्च्युअली नॉलेज घेणारा माणूस सर कधीच असं पडून राहत नाही कुठं. त्याला कुठं ना कुठं काम भेटतं, गव्हर्नमेंट नाही भेटलं तर प्रायव्हेट काम भेटतात. फक्त थोडा वेळ लागतो लोकांना समजायला की याच्याकडे टॅलेंट आहे नाही आहे, तेवढं तर तुम्हाला वेळ द्यावाच लागेल ना मार्केटला. इतक्या लवकर तुम्ही मार्केटला येऊ शकत नाहीत ना. आज आम्ही 8 वर्ष झाले मी बाहेर आहे. पहिलं 2-3 वर्ष आम्हाला माहिती आम्ही कशा पद्धतीने करत होतो, काय नाही काय नाही. ज्यावेळेस जसं जसं लोकांना कळायला लागले अरे चांगले आहे, त्यांच्याकडे टॅलेंट आहे, हे करू शकतात, ह्या गोष्टी देऊ शकतात आपल्याला. आणि लोकांना कसं झालेलं सर, आता मार्केटचा अभ्यास आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये सांगतो तुम्हाला, लोकांना कसं सर फक्त त्यांच्या कामाशी मतलब असतं. कुणी का असं ना, आज पैसा वगैरे त्यांना इम्पॉर्टंट वाटत नाही, कुणालाच वाटत नाही सर. पैसा आज लोक द्यायला खूप तयार आहेत, आपण मागेल तेवढे पैसे देतात. फक्त त्यांना त्यांच्या मनासारखं काम जर आपण दिलं, त्यांच्या मनासारखं, तर ते पैशाला कधीच नाही म्हणत नाही. अशी एक पद्धत आहे समजा. पुढचं असं आहे की कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा फॅक्टर आहे. तर स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? स्टीलची स्ट्रेंथ बघतो आपण, सगळ्या गोष्टी बघतो सर. पण एक आपलं जसं आपण गावठी भाषेमध्ये म्हणलं तर स्टीलचं आपण असं वाकडं करतो. एक तुम्हाला नॉर्मली सांगलं, एक जनरली कसं बघतात, जर तडा वगैरे उडून गेला की स्टील थोडस बॅड आहे असं नाही. अशा तशा गोष्टी नॉर्मली पाहतो आपण. आणि आयकॉन स्टील तुम्ही कधी वापरलंय का? आयकॉन स्टील मी जवळपास 3 प्रोजेक्टला घेतले सर माझे. अच्छा.
त्याची मला चांगली म्हणजे असं वाटलं त्याचं स्ट्रेंथ वगैरे चांगली आहे. प्रॉडक्ट आणि सर्व्हिस दोन्ही कशी होती? दोन्ही चांगले होते सर, अच्छा. त्याबद्दल खूप खूप खरंच चांगली होती. त्यामुळे. गंगाखेडलाच यूज केला त्या गोष्टीसाठी मी रेसिडेन्शियल. हो. Yes. सो हे होते इंजिनियर आनंद गंगावणे सर, आणि त्यांनी त्यांचा अनुभव आणि त्यांच्या आजवर झालेला प्रवास याबद्दल अतिशय सविस्तरपणे चर्चा केली. पण माझ्या मते आता हा पहिला टप्पा आहे, Yes, sir. अजून खूप मोठे टप्पे बाकी आहेत. सो Yes, sir. येणाऱ्या भविष्यात सुद्धा असेच Yes, आयकॉनिक sir. प्रोजेक्ट चालेल चालेल. तुमच्या हातून घडावेत याच sir. आयकॉन सेल तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.